नागपूरमधल्या 12वी पेपरफुटी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे। पेपरफुटी प्रकरणात अटकेतील संदीप सरटकर हाच सूत्रधार असल्याचं आता समोर आलंय। संदीप सरटकर विद्या साधना शिक्षण संस्थेचा संचालक आहे। तो आणखी एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरतही आहे। त्याचाच फायदा घेत त्यानं 12वीचे पेपर फोडल्याचा पोलिसांना दाट संशय आहे। त्याच मालिकेत पोलिसांनी काल सरटकर शाळेत सीसीटीव्ही फुटेज तसेच डीव्हीआर जप्त केल्याची माहिती आहे। त्यानंच पुढे खासगी शिकवणी संचालकाला पेपर पुरवल्याचं डिजिटल पुरावेही पोलिसांच्या हाती लागलेत। सरटकरला पोलिसांकडून गेल्या शुक्रवारीच अटक झालेली होती। त्यानं मोबाईलमधील डेटा डिलीट केलेला होता। मात्र सायबर तज्ञांची मदत घेऊन सध्या तपास सुरू आहे। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकं काय समोर आले पोलीस तपासात? माधवी, पोलिसांना गेले अनेक दिवसांपासून संदीप सरटकर हा जो शिक्षकही आहे आणि एका शिक्षण संस्थेमध्ये तो संचालकपदीही आहे त्याच्यावर शंका होती आणि आता पोलिसांचा तपास जो आहे तो एका निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे। कालच पोलिसांनी संदीप सरटकर संस्था चालक असलेल्या विद्या साधना शाळेमधून डीव्हीआर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेले आहे आणि लवकरच त्या संदर्भात पोलिसांकडून खुलासा होण्याची शक्यता आहे। मात्र ज्या अर्थी संदीप सरटकरने काही लोकांना पेपर पुरवलेले होते त्या अर्थी त्यानेच तो पेपर जो आहे तो त्याच्या शाळेतून बाहेर काढला होता आणि त्याचे फोटो काढून सर्वांना पाठवले होते। अशा पद्धतीचा पोलीस तपासात समोर आलेला आहे। मात्र या कामी त्याला आणखी कोणी मदत केली होती का याचा खुलासा अद्याप झालेला नाही। मात्र लवकरच पोलिसांकडून या संदर्भात खुलासा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.